मॅम, तुम्ही प्रभाग क्रमांक 8 मधून महिला उमेदवार आहात, तर काय एकंदरीत तुमचं या प्रभाग क्रमांक 8 बद्दल फ्युजन असणार आहे? काय विजन घेऊन तुम्ही या रणांगणात उतरला? नमस्कार, मी शबनम अल्ताफ सय्यद या गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लजच्या अधिकृत नगरसेवक या उमेदवारीसाठी मी उभी आहे आणि मी पूर्ण प्रचारासाठी पूर्ण वॉर्ड फिरलेला आहे। पूर्ण प्रभाग क्रमांक 8 हा पूर्ण मी छाननी केल्यासारखं केलेला आहे आणि इथे फक्त समस्या तुम्ही सांगताय तसं गटारीच्या आणि रस्त्यांच्या अशाच नाही आहेत। त्या तर आहेतच, त्या तर मूलभूत झाल्यासारख्या झाल्यात, कारण मी स्वतः तिथून फिरत आहे। मी स्वतः ते अनुभवलं आहे की लोकांच्या समस्या ह्या फक्त त्याच नसून अनेक आहेत। तरुणांची रोजगार योजना, त्यांच्या म्हणतात ना ते रोजीरोटी अशा टाईपमध्ये। आणि कसं आहे की त्यांना ही संधी मिळवून देण्यासाठी आपल्या गडिंग्लज शहरामध्ये हे काहीतरी अशी उद्योग असे चालू करायला पाहिजेत की त्यांना रोजगार मिळावा, तरुणाईंसाठी, त्यांच्या भल्यासाठी। आणि कसं आहे की इथली पिढी जी तरुण आहे ती दुसऱ्या शहरात जाऊन आपला रोजगार चालवते आणि त्यावर इथले आई बाबा जे आहेत, त्यांचे वडील आहेत, काहीतरी आजी आजोबा असतील त्यांचे, तर त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो। पण असं न होता आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसे त्यांनी कागलमध्ये पूर्ण अशी MIDC चालू करून तिथे अनेक उद्योगधंदे त्यांनी चालू केलेले आहेत तिथं, त्याप्रमाणेच आपले गडिंग्लज शहरामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे चालू करून इथल्या तरुण पिढीसाठी उद्योगधंद्यांच्यासाठी, त्यांच्या रोजगार योजनेसाठी त्यांना इथंच रोजगार मिळावा, त्यांना इथंच नोकरी करण्याची संधी मिळावी, त्यांना पुण्याला बाहेरगावी असे जाण्याची काही गरज नसावी असं मला वाटतं। मी ज्यावेळी बेघर वसाहतमध्ये गेले त्यावेळी तिथे लोकांना असं वाटत होतं की फक्त त्यांच्या गरजा फक्त तेवढ्यापुरत्या नाही आहेत, सीमित नाही आहेत। तिथली मुलं, त्यांच्या शाळेंचा पूर्ण त्यांचा जे काही असेल ते रस्ते खोदलेले आहेत। आम्हाला चालता येत नव्हतं, आम्ही त्या गटारीतून गेलो आहोत, तर आम्हाला एकच दिवस एवढा त्रास झाला, तर त्यांना रोज किती होत असेल? ते तर रोज त्यामधून फिरत असतात, त्यातून त्यांचा तसंच चालू असतो प्रवास त्यांचा। ते पाहून मला असं वाईट वाटलं की अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण हे सगळं असं राहून तर चालणार नाही। सरकारने कसं केलं पाहिजे की जे तुम्ही खड्डे खोदला आहात, जे तुम्ही रस्ते खोदले आहेत तुम्ही, तर ते तुम्ही परत आहे त्या स्थितीत त्यांना करून द्यायची ही पूर्ण तुमची जिम्मेदारी आहे। म्हणजे आता जी सरकार आहे त्यांची जिम्मेदारी होती, त्यांनी असं खोदून असं सोडलेलंच आहे। ते मला एवढा त्रास व्हायला लागलेला, दादांना त्रास होत होता, माझ्या संग जे कार्यकारी सगळे कर्मचारी फिरत होते त्यांना त्रास होत होता। आम्ही ह्या त्रासातून गेलो आहोत, ते फक्त बेघर वसाहतीबद्दल नाही आहे, तर दुसऱ्या साईडच्या पण आम्ही ज्या आमच्या प्रभागाच्या पूर्ण टप्प्याटप्प्यामध्ये फिरलो आहोत तिथेही हेच प्रश्न आहेत। रस्त्यांचे जर फक्त असं रस्तेच आहेत आणि तुमच्या काय असतील त्या गरजा असतील, हे फक्त एवढे क्षुल्लक कारणं नाही आहेत। ह्यामधूनच तुमची दळणवळण पण चालणार आहे, तुम्हाला रोजचं येण्या जाण्याचा पण रस्ता आहे। पाणीसाठी खुदाई केली, फक्त त्यामध्ये दगडी घातली, सोडलं असं नाही करायचं। जसे आहे डांबरीकरण ते तसंच व्हायला पाहिजे। आणि राहिलं आईबाबांच्या त्यांच्या आता मी तर माननीय श्री हारून इस्माईल सय्यद यांची मी सून आहे। त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद गाजवून त्यांनी 4,500 लोकांची, निराधारांची मदत केलेली आहे। त्यांचा तर वारसा मी पुढे चालवणारच आहे। त्यांनी जो मला शब्द दिला आहे, त्यांनी मला स्वतः सांगितलं आहे की जे मी काम केलेलं आहे ते मी तुला शिकवणार आणि तू माझ्याबरोबरच हे सुद्धा तू काम पूर्णपणे पार पाडायचं आहे। आणि त्यांनी म्हटलेलं आहे मला की तुम्ही या सगळ्या गरिबांची फक्त मदत न करता त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतील त्या आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। फक्त सत्तेसाठी नाही, हे फक्त सत्ता घेण्यासाठी नाही आहे हे राजकारण। आणि आम्हाला हे सगळी शिकवण ही माननीय श्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्याकडूनच मिळालेली आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली माझे सासरे माननीय श्री हारून इस्माईल सय्यद यांनी काम केलेलं आहे। त्यांचं काम मी गेल्या 15 वर्ष बघत आहे। तर
मी त्यांच्याकडूनच हे सगळं शिकलेलं आहे, मी पाहिलेलं आहे, मी बघितलं आहे आणि मी ते अनुभवलेलंही आहे आणि तेच मी हे पुढे करणार आहे. तुमची मदतीची मला गरज आहे, तुमच्या मतांची मला गरज आहे. तुम्ही जर मला मत देशीला तर मी तुमच्यासाठी जसं कागलमध्ये जसा विकास झालेला आहे तसा मी गडिंग्लजमध्ये माननीय श्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सासऱ्यांचं मार्गदर्शनाखाली यांचा सगळ्यांचा विकास हात धरून माननीय श्री महेश दादा आणि नगरसेवक भावी नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ दादा यांच्याबरोबर मी तुमचा सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभाग क्रमांक 8 हा प्रभाग क्रमांक 8 आणि हा पूर्ण विकासाकडे नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. महिलांच्यासाठी बोलायचं झालं तर त्यांचं कसं आहे की फक्त बोललं जातं की महिला हे सबलीकरण झालेलं आहे, पण त्या पुरुषाबरोबर नाही आहेत. आजसुद्धा इथं कसं होतं की पुरुषच फक्त बाहेर पडून नोकरी करणे आणि महिला ह्या घरात राहणे ही अशीच प्रथा पूर्णपणे सगळीकडेच चालू असते. फक्त बोलण्यासाठी सबलीकरण आहे, पण आता अशी गरज आहे की महिलांनीही बाहेर पडून नोकरी करून त्यांचा उदरनिर्वाह त्या स्वतः करायला पाहिजेत आणि त्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहे. ज्याप्रमाणे पुरुषांसाठी बाथरूमची व्यवस्था आहे जागी त्याप्रमाणेच महिलांच्यासाठीही आम्ही व्यवस्था करणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी आज जे चिमुकलीबरोबर घडलेलं आहे नाशिकमध्ये त्याचा आढावा घेत आपल्या इथे अशी कोणतीही घटना घडू नये त्या चिमुकलीसाठी तर माझ्याकडून पूर्ण मी तिच्यासाठी श्रद्धांजली पूर्ण मनाप्रमाणे वाहत आहे. मला फार वाईट वाटत आहे की कारण त्या चिमुकलीवर काय घडलं असेल, तिच्या मनावर काय घडलं असेल, अशा प्रकारे आपल्या इथे घटना होऊ नये यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहणार आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठीही जेवढं होईल तेवढी मी माझ्याकडून मदत करणार आहे. तर तुमच्या मताची मला फार गरज आहे. तुम्ही जर मतदान देशीला तर तुम्ही विकासाकडे पुढे वाटचाल करशीला. तर ही फक्त माझ्याकडे तुमची नम्र विनंती आहे की मला प्रचंड मतांनी विजयी करा आणि फक्त राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान करा. हीच तुमच्याकडे माझी नम्र विनंती आहे.